नमस्कार मित्रांनो, आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहे की ज्या की शौच सवयी आपण एकमेकांशी चर्चेद्वारे किंवा इतर कुठेही शेअर करत नाही, त्याची लाज वाटते। मित्रांनो, आपण जंक फूडच्या युगात आहोत। हॉटेलमध्ये जाऊन जेवणे, घरी झोमॅटोवरून पदार्थ मागवणे, जे वेळी अवेळी खाणे, कारण कामाच्या वेळा, ट्यूशनच्या वेळा, मुलांच्या ट्यूशनच्या वेळा, आई वडील घरी नसतात कारण दोघंही वर्किंग पॅरेंट्स आहेत, त्यांना नक्कीच थोडंसं वेळ खाली वर होणे ही शक्यता नक्कीच असते। किंवा कोणी 1 वाजताचं जेवण 3 वाजता झालं, रात्रीचं 9 वाजताचं जेवण 10 वाजता झालं, ह्या ज्या अनियमित सवयी आहे ह्या नक्कीच होणार आहेत। पण मित्रांनो, त्यामुळे जे उद्भवणारी बद्धकोष्ठतेतून उद्भवणारं मूळव्याधचा आजार ह्याकडे मात्र त्यामुळे दुर्लक्ष होते। तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की ह्या सवयींबद्दल मुलांनी पर्टिक्युलरली स्पाऊसनी एकमेकांशी शेअर केलं पाहिजे, मुलांनी आईवडिलांशी शेअर केलं पाहिजे किंवा मला खूप जो संडासला लावायला जोर लागतो, कधी संडासमध्ये वाटे रक्त पडतं, ह्या जर वेळीच त्यांनी मुलांनी पॅरेंट्सनी कोणी एकमेकांशी फॅमिलीमध्ये एकमेकांशी शेअर केलं तर त्यावर नक्कीच लवकर उपाययोजना होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होईल व या सवयी बदलता येतील।